तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 365 दिवसांपैकी दिवस 7व्या मध्ये. तर मी निघालो होतो थोडं मॉलमध्ये जाण्यासाठी कारण का माझं एक घराचं काम होतं छोटंसं. ते रिटर्न करण्यासाठी मी इथे गाडी पार्किंगला लपवून लावली. कारण का पार्किंगमध्ये कोणच ₹20 घालवेल छोट्याशा कामासाठी. तर शायनिंग वगैरे मारून झाली मॉलमध्ये आणि व्यवस्थित आपलं काम निपटवून मी बाहेर आलो. बाहेर येताच मी बघितलं, की मस्तपैकी मॉलच्या बाहेर परिसराला लाइटिंग केलेली होती. कारण का नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, तर मॉलमध्ये सुद्धा काही कार्यक्रम राबवले असतील. तर नंतरला ते सगळं बघितलं आणि मग या ट्रेनला टाटा बाय-बाय करत मी आलो मस्तपैकी माझ्या गाडीजवळ. जिथे गाडी मी लपवून ठेवलेली होती, ती गाडी तिथून काढली आणि कानात इयरफोन घालून निघालो घरी जाण्यासाठी. घरी पोहोचलो व्यवस्थित पायऱ्या चढत. हळू घरी गेलो. घरी येताच बघितलं, की समोरचा बारक्या आलेला होता. ते का खेळूचा होता. तर मस्तपैकी गाडी घेतली त्याची आणि ते का खेळवलं. पकड 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 तर बारक्या मस्तपैकी रमलेला होता खेळण्यामध्ये. ये 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 तर त्या बारक्या मस्तपैकी खेळला आणि मग त्याच्या घरी गेला. काय बनवायचं आणि आहे किचनमध्ये जेवणात? येलं बघितलं आज जेवणात काय हा? काय बनवू? काय बनवतोस तू बनव. तर बघूया आज आपण काय बनवणार आहोत. तर एक नवीन मच्छी recipe केलं की काहीतरी. पप्पांच्या आवडीचंच नाही. तर आवशीन केली, मच्छी मासे केलेली केल्या. होती. मी काय मच्छी म्हणूनच खात बोलली नाही. तुला काय बनवूया पक्को तुला. व्हेजिटेरियन बघूया ठरलेलं आपण आहे काय मी. बनवू. वांगा आहे. तर हे काटक्या हातात घेतले. मके उकडलेले आयते भेटले. ते लावून घेतले काटक्याक व्यवस्थितरित्या. आणि जर तुमका अशी काही वेगळी विचित्र रेसिपी आवडत असत, तर नक्कीच आमका फॉलो करा. तर हे काटक्यांका व्यवस्थित लावून घेतले. चारी पण काटके माझ्याकडे होते. त्यांका सगळ्यांका असे मके व्यवस्थित लावून घेतल्यानंतर एक सॉस बनवूची वेळ आलेली. तर मेयोनीज थोडंसं टाकून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये तंदुरी मेयोनीज मिक्स केले. तंदुरी मेयोनीजनी जी मस्तपैकी भाजून जी खाऊक मजा येते ती वेगळीच असते. मग थोडंसं ओरगॅने टाकून घेतले आणि मग ही रेसिपी तयार झालेली असतात ती थोडीशी खाऊन घेतले मी. मित्रांनो, ही जी आपली रेसिपी आहे ती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर कमेंटमध्ये सांगा. मी हे नक्कीच पूर्ण ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवेन आणि बघायला भेटेल. तुम्ही सुद्धा नक्कीच घरी बनवा. चला, नमस्कार, भेटूया.